जपामध्ये सुख शोधत होते, समाधान शोधत होते. एवढा जप झाला, एवढा जप झाला. हरी 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 मंत्र हा शिवाचा, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जप. रात्रंदिवस रामाचा जप, भजन करे महादेव, राम पूजी सदाशिव. इतका जप झाला, इतका जप झाला, पण एवढा जप करून सुद्धा समाधान नाही मिळालं. महादेव समाधीतच. महादेव म्हणले जपानही समाधान मिळालं, आता मी तप करतो. करिता तापसाची कडसनी, तपस्वी झाले महादेव महाराज. एवढं तप केलं, एवढं तपन त्याग केला. महादेवासारखा त्याग कोणाचाच नाही. एक जणांना सांगितलं, म्हणले भोगात नाही त्यागात सुख आहे. म्हणून महादेवानं सगळा त्याग केला आणि वैरागी बनले. नाही तर त्याला काय कमी का हो महाराज? नंबर 1चे कपडे घालीन, पण सगळा त्याग करून गज चर्म त्याग आहे. कोणीतरी सांगितलं वैराग्यात सुख आहे, म्हणून हे वैराग्य धारण केलं. अंगाला भस्म लावलं, गळ्यामध्ये रत्नाचा हार घालू शकत नाही का महादेव? नाही हो, तो बाजूला सगळं काढलं. आलं का लक्षामध्ये? कंठी शोभे हे वैराग्य आहे ना महाराज. एवढं केलं, सगळा त्याग केला, मसन वाट्यात राहिलो, पण तरी सुद्धा समाधान नाही ना गुरुजी. काय सांगावं तुम्हाला? एवढा त्याग केलाय ओ महादेवानं, कशाच्या शोधामध्ये? समाधान पाहिजे, नाही मिळालं. आणि मग शेवटी म्हणले आता त्यागात, वैराग्यात, जपात, तपात सगळं करून बघितलं. चला म्हणले तंत्र मंत्र आघोरी विद्या करून बघू. सगळ्या आघोरीन तंत्र मंत्राच्या विद्या कुणाच्या आहेत? महादेवाच्या आहेत. याच्यात बी नाही मिळालं. शेवट पर्याय शोधला. म्हणले आता योग, समाधी लावू योगामधून. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणानी समाधी लावू, आणि समाधीमध्ये समाधान मिळतं असा पत्ता लागला. आणि मग भगवान शंकर काय झाले? योगी. आणि मग योग साधनेमध्ये समाधान शोधायला लागले. पहिला योगी महादेव, दुसरा योगी दत्तात्रेय. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी या निराकारी, मुद्रा लावून खेचरे प्राणयामे बैसला, तेने सांडेली माया ते जियली कंता काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माजारी. हे कोणाचं वर्णन आहे? ज्ञान गोदावरीच्या तेरी स्नान केले पंचाळेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रेय योगिया विठाला विठाला. आणि तिसरा योगी झाला. हे दोन झाले. आणि तिसरा योगी कोण झाला माहितीये का? ज्ञानराज माझी योग्याची माऊली. आणि हे तिसरा योग. चौथा बी होता बर का, पण जरा गोंधळ झाला, त्याला जमलं नाही. त्याचं नाव आहे चांगदेव. कोण आहे? योगी आहे बर काय. हे आपल्याला घाण सवय लागली आमचं ऐकून, चांग्या म्हणायची. चांग्या नाही, तो चांगावटेश्वर आहे. तो पट्ट्या साधा नाही, योगात एवढा प्रवीण आहे, 1400 वर्ष मृत्यूला जवळ येऊ दिलं नाही. विडाला विडाला ज्याला सकाळी पाणी न्यायचं माहित नाही ते सुद्धा बोलत बोलत म्हणतंय कोरा चांग्या. एवढी अवकात आहे आपली, त्याला चांग्या म्हणायची. चांगदेव आहे तो. हो, योगी आहे तो. चला, मला एकच सांगायचंय, पुन्हा योगी भरपूर झाले, पण पहिला जगातला योगी कोण आहे? आणि कशासाठी झालाय हा योगी? फक्त समाधान शोधतोय. याच्यात तरी समाधान मिळेल, याच्यात तरी भगवंताचं समाधान मिळेल. जपात नाही मिळालं, तपात नाही मिळालं, वैराग्यात नाही मिळालं, योगात नाही मिळालं. आणि मग भगवान शंकर शेवटी हताश झाले. करू तरी काय? एवढा राम जप केला, रामनाम घेतलं तरी नाही. आणि मग भगवान शंकराला एक जणानं पत्ता सांगितला.
म्हणले महादेवा, तुम्ही काही केलं तरी तुम्हाला समाधान मिळणार नाही, कारण समाधान मिळणारी एकच गोष्ट आहे, तिचं नाव आहे सेवा. विठाला तुम्ही आजपर्यंत रामाचं भजन केलं, रामाचा जप केला, तप केलं, पण आणखीन तुम्हाला रामाची काय घडली नाही? घडली का? म्हणले नाही घडली. आणि मग म्हणले समाधान कशात ठेवले? सेवेत समाधान आहे, देवानं लपून ठेवली जागाच आहे समाधानाची ती. आता भगवान शंकर म्हणले, आता आपण सेवा करायची म्हणल्यावर सोपं नाही ना, आपण कैलासाचे अधिपती आहेत. खरं सांगू का, सेवा करायची म्हणल्यावर दोन गोष्टीचे त्याग करावा लागतो, एक अहंकार आणि दुसरी लाज. काय सोडावं लागतात? दोन गोष्टी सोडावं लागतात, त्यावेळेस सेवा घडते. सेवा कोणालाही घडत नाही. पहिली गोष्ट सत्ता, संतती, संपत्ती, विद्वत्ता आणि ज्ञानाचा अहंकार सोडावा लागतो आणि मग सेवा घडत असते. ज्याच्यामध्ये पदाचा अहंकार शिल्लक आहे त्याला सेवा घडत कशी घडन महाराज? मोठा माणूस, एकदम मोठा पदस्थ माणूस, श्रीमंत माणूस, त्याला सेवा करायची म्हणल्यावर जमल का? मला सांगा बरं. अहो नाही करता येतो, इच्छा असो सुद्धा करता येत नाही, कारण माणसं बोलत आहेत, साहेब काही बी करा, असली कामं नका बरं करी जाऊ, आमचा कमीपणा होतो याच्यात. अलग लक्षामध्ये, सेवा घडणं म्हणजे सोपं नाही महाराज. सेवा घडायला अगोदर अहंकार सोडावा लागतो आणि दुसरी गोष्ट लाज सोडावी लागते. सेवा न घडू देण्याला ही दोन कारणीभूत आहेत. सेवा घडायच्या टायमाला एक तर अहंकार तरी आडवा येतो, नाहीतर दुसरी गोष्ट लाज तरी वाटते. विठाला विठाला आता भगवान शंकरांना तर पत्ता लागला की समाधान कशात आहे. आता सेवा तर रामाची करायची, माझ्या प्रभूची मला सेवा करायची. मग कशाची सेवा करू? म्हणले चरणाची. कशाची? आणि मग चरणाची सेवा करायची म्हणून भगवान शंकर म्हणले, आता आपण जाऊ भगवंताच्या चरणाकडं. भगवान शंकर भगवंताच्या चरणाकडं क्षीरसागरामध्ये गेले. म्हणले आपण थोडी तिथं बसून काय करू? सेवा करू. पण करावं काय गुरुजी? भगवान शंकर तिथं गेले तर त्या चरणावर कब्जा करून ही बाई आधीच बसलेली. कोण? लक्ष्मी. लक्ष्मीनं वायदाच केलेला आहे नवऱ्याबरोबर. तुमच्या जगात कोण्याही भक्ताला तुम्ही स्वर्ग द्या, वैकुंठ द्या, सत्यलोक द्या, मृत्यूलोक द्या, सारं साम्राज्य द्या, काय द्यायचंय ते द्या, पण ही जागा मी कोणाला देऊ देणार नाही. कोणती? चरण सेवा सोडणार नाही म्हणून लक्ष्मीनं वायदाच केलाय. बाकी तुम्ही कोणाला काही दिलं, तुमच्या भक्ताला काही द्या, मला त्याच्याशी घेणं देणं नाही, मी आडवी येणार नाही. फक्त ही माझी जी चरण सेवा मी घेतली ही मी दुसऱ्याला देऊ देणार आणि देणारच नाही. महादेव गेले, उभे राहिले, थोडी तरी करावा, थोडी तरी चरण सेवा करावा. लक्ष्मीनं सांगितलं, हे सोडून काही मागा, हे सोडून काही मागा, मिळणार नाही. भगवान शंकर हताश झाले. काय करावं? माझ्या प्रभूची मला सेवा करायची आहे, पण आता ही सेवा घडेना मला. वापस आले, विचार केला, का घडली नसल मला सेवा? मला तर असं वाटतंय की माझं पुण्य कमी पडलं. कारण एक सांगू का, सेवा करून होत नसते, घडावी लागते. वाक्य लक्षात आलंय का माझ्या? तुमच्या करण्यानं होत नसते, ती काय व्हावी लागते? घडावी लागते. योग घडून यावा लागतो सेवेचा, आणि योग घडून येण्यासाठी पूर्व पुण्य लागतं. महाराज म्हणले, मला सेवा घडत नव्हती,
पण इतक्यात पूर्व पुण्य ठेवा ओढावला, पुण्य ठेवा ओढावला, पूर्व पुण्य ठेवा ओढावला. हे तुका म्हणे मज न घडता सेवा, कामने मदन घडता सेवा, कामने मदन घडता सेवा, कामने मदन घडता सेवा. पूर्व पुण्य ठेवा ओढावला, पूर्व पुण्य ठेवा ओढावला, पूर्व पुण्य ठेवा ओढावला. तुका म्हणे मज न घडता सेवा आणि पूर्व पुण्य ठेवा ओढावला. भगवान शंकर म्हणले काय करू, मला सेवा घडत नाही. आणि मग भगवान शंकराने विचार केला, आपल्याला आता हे कैलास अधिपती पदन त्रिशूळन डमरून हे सगळं सोंग घेऊन देवाकडे जाऊन लक्ष्मी आपल्याला जवळ येऊ देत. आता आपल्याला मी कैलासाचा मालक आहे, मी योगी आहे, मी जपी आहे, मी तपी आहे, मी कोण आहे, हा अहंकार काय करावा लागेल, सोडून द्यावा लागेल. सेवा अशी घडत नाही. आणि मग भगवान शंकराने हे सगळं नियोजन केलं आणि ठरवलं, आता ज्याही वेळेस राम अवताराला येतील मृत्यू लोकामध्ये, आता ज्यावेळेस राम अवतार होईल त्यावेळेस हे सगळं पद, विद्वत्ता, हे संपत्ती, हे मालकी, कैलास, हे सगळं बाजूला ठेवायचं. आणि रामाचा अवतार झाला की राम अवतारामध्ये आपण तिथं सेवा करायला जायचं, इथं होत नाही. आणि मग राम अवतार पुढे सत्ययुगामध्ये झाला नाही, व्हायचा आहे असं ठरलं की भगवान शंकर जागे झाले, आता चान्स सोडायचा नाही. आणि तिकडं राम अवतार झाल्याबरोबर महादेवाने सुद्धा अवतार घेतला, त्याच राम अवतारामध्ये. पण महादेव म्हणले आता राम अवतारामध्ये जायचो, पण इथल्यासारखं कुठला राजा होऊन जायचं नाही बरं का. कारण राजा कुठला तरी होऊन जाऊ, मिथिलेचा, लंकेचा, किष्किंध्याचा राजा होऊन जाऊ कुठला एखाद्या, तर राजा म्हणलं की अहंकार आला आणि लाज आडवी येईल. मग अहंकार आणि लाज आडवी आल्यावर मग अवतार घेऊन काय उपयोग आहे. त्याच्यामुळं म्हणले हे बघा, राजा बी नगन, पुढारी बी नगन, नेता बी नगन, कोणीच नग, माणूसच व्हायचं नग. काय म्हणले, माणूसच व्हायचं. कारण माणूस म्हणलं की त्याला उली सक्क व्हायना, पण आल्याशिवाय राहतच नाही, आणि द्वेष मत्सर झाल्याशिवाय राहतच नाही. महादेव म्हणले याच्यापेक्षा कोणाचं खाणं बी नको, कोणाच्या भाकरीत बी मिंद नको, कोणाच्या कशातच नको, आपला झाडपाला खायचा. माणसं बदमाश आहेत महाराज, आधी खाऊ घालते तर पुन्हा हंगून काढते. तिकडं जायच्या टायमाला म्हणतात का नाही का लक्षात राहिलं, नाकाला येतो आमचं खाल्लं सण, आता त्याची सेवा करतोस का, असे म्हणतात का नाही लोक. महादेव म्हणले बाबा हे बी नको आपल्याला, कोणाचं मिंदच नको, कोणाचं खाणं नको, पिणं नको, माणूस नको, राज्य नको, पद नको, संपत्ती नको, विद्वत काहीच नको, सगळं सोडलं. आणि महाराज माणसाच्या पोटी आलेच नाही. अंजनीच्या तपासाठी,
थोडा कॉलदंड आहे पुढं. तो सापडला की सोपी चालय, पण तो लवकर सापडत नाही. हा, भगवान शंकरांनी ठरवलं सेवाच करायची. आजपर्यंत फक्त काय केला? रामाचा जप केला, भजन केलं. पण आता भजन नाही, भजनात समाधान नाही, जपात समाधान नाही, तपात समाधान नाही. समाधानाचा पत्ता लागला. समाधान फक्त कशात आहे? आता अवतार घ्यायचा तो फक्त सेवेसाठी. आणि मग भगवान शंकराने अवतार माणसाच्या रूपात घेतला नाही. कपी कुळी कपी कुळामध्ये अवतार घेतला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र भगवान शंकर मरकट म्हणजे वानराच्या कुळामध्ये जन्म घेतला. त्या अवताराचं नाव आहे मारुतीराया. आता हे तर काय तुम्हाला सांगायची गरजच नाही मारुती कोण आहे. हा, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी पैजाहाला. वानरू दिसायला वानरू आहे पण मूर्तिमंत शंकरू. शंकराचा अवतार झाला वानराच्या रूपामध्ये मारुतीराया. अलग लक्षामध्ये. आता ऐका ना, कुठलं बी पद मिळालं असतं का नाही रामाकडून? हा, शेवटला जे पदाचे वाटप होते, कोणाला लंका दिली, कोणाला किष्किंधा दिली, कोणाला काही दिलं, कोणाला काही दिलं, वाटप चालू होते. मारुतीनं जे मागल ते पद मिळालं असतं का नाही? बोला, मागितलं का हो? अरे घ्यायचंच नव्हतं ना. पदाचा तर त्याग करून आलता तो. आणि त्याला माहित होतं पद आलं की अहंकार, आणि अहंकार आला की सेवा गेली. मारुतीराय म्हणले काही लोक आपला झाडपाला खायचे, फळं खायचे. आणि मग संपूर्ण राम अवतारामध्ये भगवान शंकराने कशाचाच मोह न धरता पद, प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती, संततीचा, कारण मोहात अडकलं की सेवा घडत नाही, हे बी खरंच आहे. पदाचा मोह धरला नाही, कुठलं राज्य मागितलं नाही. बिभीषणानं लंका मागितली, सुग्रीवानं किष्किंधा मागितली, हनुमंतानं मागितलं काहीच नाही. संपत्ती नाही मागितली, सत्ता नाही मागितली. आणि याच्या पुढं सांगू का, संततीत माझं मन अडकल. संततीत बायका पोर आहेत, मन अडकल. आणि बायका पोराच्या राड्यात सेवा घडायची नाही म्हणून त्या राड्यातच पडलं नाही. कशाच्या? लग्नाच्या आणि संसाराच्या. नको रे बाबा, म्हणले तिकडं बी नको. म्हणजे सेवेला अडथळा येईल अशी एकही गोष्ट भगवान शंकराने राम अवतारात स्वीकारली. उगाच सेवा घडत नाही हो गुरुजी. हे सगळं त्यागलंय महाराज. प्रपंच संसार त्यागला, ब्रह्मचर्य घेतलं, पद प्रतिष्ठा घेतली नाही, संपत्ती घेतली नाही. अरे सीता मातेनं रत्नाचा हार संपत्ती म्हणून अनमोल रत्नाचा हार दिला, पण याच्यात माझं मन अडकल म्हणून कडा कडा फोडून फेकून दिला. त्याला कुठं सांभाळीत बसा आणखी? कारण एकमेव एकच ध्येय ठरवलं होतं, कशात अडकायचं नाही, एकमेव सेवा. आणि मग आता ऐका, पदाच्या वाटप झाले प्रभू रामचंद्राचे. रामराज्य व्हायची वेळ होती आणि राम सिंहासनावर राज्यपदावर बसले. नंतरचा प्रश्न आहे, युद्धाहून आल्यावर रामराज्य सुरू झालं. आणि मग पदावर बसल्यानंतर सिंहासनावर राज्याभिषेक झाला आणि प्रभू रामचंद्राने जवळच्या सगळ्यांना विचारलं, कुणाला काय पाहिजे मागा, कुणाला काय काय पाहिजे मागा. भरताला, शत्रुघ्नाला, लक्ष्मणाला, सीतेला, हनुमंताला सगळ्यांना विचारलं काय पाहिजे. लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा बोल, आता मी राजा झालोय, काय करायचंय. लक्ष्मण म्हणला, मला उजव्या बाजूला जागा द्या तुमच्या. कुठे द्या? मी अनुज आहे तुमचा, उजवा हात व्हायचंय मला तुमचा. लक्ष्मण उभा राहिला कुठे? रामाच्या उजव्या हाताला लक्ष्मणानं जागा मागितली. शत्रुघ्नाला विचारलं, शत्रुघ्ना तुला काय पाहिजे. त्यानं सांगितलं, मी लक्ष्मण भैयापेक्षा लहान आहे, मला डावी बाजू द्या. त्या डाव्या बाजूला उभं राहिला. भरताला विचारलं, भरता तुला काय पाहिजे. भरतानं सांगितलं, मला पाठीमागं छत्र धरून उभा राहायचंय. किती जागा आटल्या?
डावी उजवी पाठीमागची बी आटली का नाही. सीतेला विचारलं रामाने. एकानं उजव्या बाजूची घेतली, एकानं डाव्या बाजूची, एकानं पाठीमागची. सीतेला विचारलं, सीते तुला काय पाहिजे? कारण सीता कोण होती? लक्ष्मी. सीता कोण होती? लक्ष्मी. सीतेला विचारलं, सीता तुला कुठं बसायचंय? इकडं आमचे मारुती राया लटलट कापत येतय. बया अनेक पाहिले नुस पायापाशी बसवते का? मी तर एवढा उतारेटा केलाय आणि ही बाई म्हणली मला पायापाशी, तर आपला अवतारच काय झाला? फेल गेला. पण महाराज काय पुण्य भगवान शंकराचं. सीतामातेला राम म्हणले कुठं बसायचंय? सीतामाता भुसकीनं म्हणली मी तुमची अर्धांगिनी, माझा अर्धा अधिकार आहे, मी तुमच्या शेजारी बसणार. आणि सीता कुठं बसली? रामाच्या हनुमानजी म्हणले बाबा लई चांगलं झालं मनासारखं. हो. आणि मग शेवटचा वाटा राहिला. शेवटचा वाटा. हनुमान, मारुती इकडे सांगा प्रभू तुला काय पाहिजे? हनुमानजी म्हणले मला काही नको, मला फक्त ज्याच्यासाठी मी एवढा त्याग करून माकड होऊन आलोय ना, मला एकच पाहिजे, चरण सेवा अखंडित चरण सेवा. अखंडित चरण सेवा. अखंडित चरण सेवा. आहे की देवा पै मागत, ओ हे की देवा पै मागत, एक देवा पै महागत. एक देवा पै महागत. आणि मग मारुती राया बोलायला लागले रामाला, प्रभू काही नको, ज्याच्यासाठी कैलासाचा त्याग करून मी कपिकुळामध्ये जन्माला आलोय आणि आजपर्यंत अयोध्येमध्ये येईपर्यंत मी झाडपालन फळं फुलं खाऊन आजपर्यंत आलोय, फक्त एक गोष्ट पाहिजे म्हणून, मला तुमच्या चरणाची काय पाहिजे? आणि मग हनुमानजीला तथास्तु म्हणले राम. आणि इतक्या दिवसानंतर आणि इतक्या कष्टानंतर महादेवाला काय मिळाली? हनुमंताला जागा कुठं मिळाली? बघा ना जरा फोटो, रामराज्याचा फोटो असतो बघा कुठे, एका बाजूला लक्ष्मण आहे, एका बाजूला शत्रुघ्न आहे, पाठीमागं भरत आहे, शेजारी सीता आहे, आणि हनुमानजी कुठं बसलेत? बरोबर आहे का नाही? आणि हे सहज मिळत नाही गुरुजी, सहज मिळत नाही. आयुष्यभर प्रभू रामचंद्राचं दास्यत्व केलं. दास्यत्व निकट हनुमंते पै गेले, दास्यत्व निकट हनुमंते पै गेले, दास्यत्व निकट हनुमंते पै गेले, म्हणून देखिले रामचरण, दास्यत्व निकट हनुमंते पै केले आणि म्हणून देखिले रामचरण. हे सेवेची ताकद आहे. आणि मग महादेवाला काय मिळालं? समाधान. आत्ताशी हनुमंताच्या रूपानं भगवान शंकरला काय मिळालं? असं समाधान मिळालं
की त्याच्यासारखा समाधानी आता जगात कोणी नाही. आता ऐका, हनुमंताला समाधान मिळालं हे सगळ्या लोकाली साधू संताली पत्ता लागला. म्हणले आता हनुमंताला जे समाधान मिळाले ते कोणाला मिळालं पाहिजे? आपल्याला मिळालं पाहिजे. चला म्हणले आता आपण कुणाकडे जायचं? रामाकडे जायचं नाही, रामाकडे जायचं नाही. आता रामाकडे जाऊन उपयोग आहे का? कारण समाधान कुणी हाणलं? मारुतीरायानं. मग आता रामाकडे जाऊन उपयोग नाही. आता शरण शरण हनुमंता. आता शरण शरण रामा नाही, अहो जग आता रामाला शरण नाही, रामाच्या सेवकाला शरण चाललं. कारण समाधान सेवकानं हाणलं. आणि सगळे साधू संत आता शरण कुणाला चालले? तुम्हा आलो. तुकोबराय म्हणले मी तुम्हाला शरण आलो याचं कारण आहे राम रायाच्या सेवका, राम रायाच्या सेवका, राम रायाच्या सेवका, राम रायाच्या सेवका. हे शरण आलो म्हणे तुका, दंडवाद दया माझे दंडवाद. शरणालो म्हणे तुका, शरणालो म्हणे तुका, दया माझे दंडवाद, दया माझे दंडवाद. काही नसतं, आवाज फिवाज बसत नाही, खैसून हाणायचं काय करायचं? देवावर भार घातल्यावर काय आवाज म्हणून आपण चोरल्यानं आवाज राहत असतो, असं नसतंय काही. राम रायाच्या सेवका. आता सगळे साधू संत ऋषी मुनी जपी तपी समाधानासाठी रामाला शरण नाही गेले. कुणाला शरण चालले? हनुमंतरायाला. कशामुळे हनुमंतरायाला एवढी ताकद मिळाली हो? एवढं सामर्थ्य, एवढी पावर आणि एवढं बलाढ्य पण सामर्थ्य मिळालं सेवेतून. राईट. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणले आता तुझी नाही करायची देवा, तुझी नाही सेवा करायची, आता तुझी सेवा ज्यांनी केली त्यांची करायची. हो, संतांची सेवा करायची मला. पण ऐक ना, बऱ्याच दिवसापासून मी तळमळ करतोय, खंत करतोय, पण मला सेवा घडलेली परी नाही घडली. सेवा काही घडणारे देवा, म्हणून तर मी थकून थकून तुझ्याकडं आलोय देवा. मला त्या महापुरुषाची, त्या संतांची सेवा करायची, पण ती कशानं घडल आणि त्याच्यासाठी मला काय पुण्य करावं लागल याचं वर्म तू मला सांग. अभंगाचं होईल सेवक, कोण पुण्याचा होईल सेवक, कोण पुण्याचा होईल सेवा, कोण पुण्याचा होईल सेवा, कोण पुण्याचा होईल सेवक,
देवाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाला वर्म विचारायला लागले. देवा, सुख दुःखादी द्वंद्व ज्यांच्यातलं नाहीस झालंय असे महापुरुष, आता तुझी सेवा नाही करायची, यांची सेवा करायची. कुणाची? ज्यांनी तुझी केली त्यांची. तुमची दासीचा दास करून ठेवा आणि आशीर्वाद द्यावा हाची मुज. आता तुझा दास व्हायची इच्छा नाही, तुझ्या दासाचा दास व्हायची इच्छा आहे. कारण तुझ्याकडचं समाधान तुझ्याकडं राहिलं नाही, तुझ्याकडचं समाधान त्यांनी आणलं, त्यांच्याकडे समाधान आहे. त्याच्यामुळे मला सेवा त्यांची करायची. पण त्यांची सेवा मला घडावी याच्यासाठी मला कुठलं पुण्य करावं लागेल देवा? काय करावं लागेल याचं वर्म तू मला सांग. ऐसे वर्म मज. कशाचं वर्म? कोण पुण्य यांचा? काय पुण्य करू देवा? कोणती तपश्चर्या करू, कोणती साधना करू, जेणेकरून मला तुझ्या दासाचा सेवक व्हायचं. तुकोबाराय म्हणले हनुमंतरायांना, मी तुम्हाला शरण आलोय महादेव म्हणून नाही, तुम्ही महारुद्र आहेत म्हणून नाही. मला माहितीये तुका म्हणे रुद्र आणि अंजनीची तुम्ही रुद्र आहेत, महारुद्र आहेत, हे सगळं माहितीये. पण मी तुम्हाला शरण महारुद्र आहेत म्हणून आलेलो नाही. मग रामरायाच्या सेवक. तुम्ही कोण आहेत? रामरायाचे सेवक आहेत, म्हणून मी तुमच्याकडे शरण आलोय. का? कारण मला तुमची सेवा करायची. का करायची? बाकी कोणाची नाही करायची. कारण तुमच्यातलं द्वंद्व नाहीस झालंय. कसं काय झालंय? अहो, मारुतीरायासारखं द्वंद्व कोणाचंच गेलेलं नाही. कोणाचं गेलंय? अहो महाराज, सुख नाही दुःख नाही, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. मानाची अपेक्षा नाही, अपमान झाला तरी काही घेणं देणं नाही, कशाचंच काही नाही महाराज. हर्षा मर्ष नाही अंगी, पांडुरंगी सरले ते. जीवनामध्ये हनुमंतरायासारखं सुख दुःखादी द्वंद्वातीत आणि द्वंद्व रहित होणारा दुसरा कोणी महापुरुष नाही, फक्त मारुतीराय आहेत. तुकोबाराय म्हणतात, अशी द्वंद्वा दीक दुराविले, असं दुरावलेला महापुरुष, त्याची मला सेवा घडावी. मग मला त्याच्यासाठी काय करावं लागेल? ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी विढोबार खुमाये. विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये.